आली आली भाग्यलक्ष्मी। गोदात्या तुम्ही जरा शांत व्हा ना। कशी शांत? अहो संजय सापडेल आपल्याला। गोदात्या हो अहो अहो भिराईच्या पालखीजवळ आपल्या संजय साहेबांचं आणि काशीचं लग्न लागलं। गुलब्या काय बोलतोस तू हे? अहो तिथे मी गेलेलो ना संजय साहेबांना पाहिलं। अहो तिथे त्यांचं लगीन लागलं। मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं। बाबा कदम जी हे प्रकरण तापणार असा रंग दिसतो पण आपल्याला ते तापवायचं। गुरव अरे गुरव अरे संजयला पाहिलंस का? मी मगापासून शोधतोय त्याला। अहो बाप्पाजीच घेऊन गेलेत की। बाप्पाजी घेऊन गेले कुठे? आता ते आम्हाला काय ठावं? भाऊसाहेब खरंच आम्हाला दोघांना माहित नाही की बाप्पाजी काशी आणि संजयला घेऊन कुठे गेले। खरंच माहित नाही, आम्हाला दोघांनाही माहित नाही। आम्ही पैशाला हात लावत नाही। बाहेर बाबा कदम तुम्हाला भेटतील त्यांच्याकडे द्या। काशी आणि संजय यांचं काय करायचं, धनाजीरावांना कसं अडचणी आणायचं ते आम्ही बघू। तुम्ही या। संजय संजय बाळ, संजय माधव बघ रे त्याला तिकडे। संजय भाऊ भाऊ यो बघा कुठे बसला तू। बघा कुठे जाऊन बसला या तू। काय झालं? अरे माझं लेकरू कुठे बसले बघा। संजय काय करतो? बेटा वरती ये, शहाणा मुलगा आहे ना। हे बघ अरे ये ना, संजय वरती ये. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ। मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। वरती ये तू। काय चालू आहे? अरे यो बघ ना काय कसा बसला। जय बाळासाहेब। अरे नको नको। ये बाळा ये। सावकाश भीमा, सावकाश। हळू बाबा। संजय. अरे निघ निघ. संजय संजय बाळा संजय संजय मला काही नाही बघत, माझा हात थोडा आधी. अरे पुढे घरी हे बाळा चल चल बाबा. आई हे बघ। म्या समजवते। म्या माधव चल चल चल। सुदामा दादांना मी वचन दिलंय की जोपर्यंत संजयला योग्य हातांमध्ये सुपूर्त करत नाही तोपर्यंत मी त्याला कुठेही सोडून जाणार नाही। मी उगाचच घाबरले आणि ओरडले। काशी एक सांगू, संजय गोदा त्याशिवाय कोणाशीही बोलत नाही। पण आज का कुणास ठाऊक त्याला तुझ्याशी बोलावं असं वाटलं। हो, याआधीही काही ओळख नसताना त्याने गावकऱ्यांपासून माझा जीव वाचवला होता। कदाचित तुझ्या डोळ्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असावं। बाळा तुला शुभेच्छांव्यतिरिक्त मी काहीच देऊ शकत नाही। आई भिराई सदैव तुझ्या पाठीशी राहो।